विषारी नागिने. मी नाही जाणार आता सासरी, 4-5 महिने नाही जाणार. थोडं पण बसू देत नाही. थोडं बसलं का लगेच टपकते. काम करून करून माझी पाठ दुखते, तरी पण ती मला काम सांगत राहते. अगं एवढी खडूस आहे ना ती, नुसती सासूकडे चुगल्या मारत राहते, नुसती कानं भरते. मला खूप चांगल्या वाटलं तर त्या, पण मी ना माणसं ओळखण्यात खरंच चुकी केली. ठाणी नाही, नागिन आहे नागिन, खूप विषारी नागिन आहे. माझ्या सर्वात चांगल्या चांगल्या साड्या दागिने सगळे ठेवून घेतलं तिने. इतके आवडते, अजून देत नाही मला. डायरेक्ट बोलता मला त्या, मी ना या घरात 4 वर्षापासून काम करते, आता तू कर. तसं काय घर पूर्ण त्यांनीच बांधलेलं आहे. 3 पोरं आहे तिला. 3 पोरांचं हगणं मुतणं सगळं मी केलेलं आहे. पिंटे आणि छकुली, आणि ती छकुली तर माझ्या अंगावरची, तरी तिला त्या गोष्टीचं थोडंफार कौतुक आहे का? काहीच कौतुक नाही त्या बाईला. अजून तोंड वर करून म्हणते, तू काय केले माझ्यासाठी. नवीन लग्न झालं, मस्त तब्येत होती माझी, आणि आता काम करून करून 50 किलो वजन झालं माझं. खूप बारीक होऊन गेली. आता नाही सणवत, मना तर नाही होणार आता. नुसतं ऑर्डर देणं माहिती तिला, जशी काय महाराणी त्या घरातली. नुसतं डोकं खाते बाई. एक तर ती राहील, नाही तर मी राहील त्या घरामध्ये. कुठून जेठाणी भेटली बाई असं वाटतं मला. त्यापेक्षा माझी सासू बरी, ननंद बरी, पण ही जेठाणी नाही बाई, अजिबात नको ती जेठाणी. हा काय, मी नाही बाई, आता नाही जायचं मला सासरी. नाही जाणार मी सासरी, नको सासरी.